थकलेलं आहे नगरपालिकेचा 32 का 35 एक्झॅक्ट आकडा 32 किंवा 35 आहे आणि एका जिल्ह्याच्या ठिकाणी शहरामध्ये 21 दिवसांनी पाणी पुरवठा होतो ते काही योग्य नाही म्हणून ते तक्रार करत होते की बाबा ह्याच्यातनं काहीतरी मार्ग काढा आणि आम्हाला विजेचं कनेक्शन जे काही वीज बिल थकलेलं आहे त्याच्यातनं मार्ग काढून कनेक्शन चालू करून द्या। त्याकरता ते भेटायला आले होते, ह्याच्यापेक्षा दुसरं काही नाही। आणि शेवटी कसं असतं, मी पण विरोधी पक्षामध्ये आमदार 95 ते 99 होतो, 2014 ते 2019 होतो। त्यावेळेस मला पण काही काम असेल तर आम्ही तिथल्या जाऊन मंत्र्यांना भेटायचो, म्हणजे काही त्यामध्ये तसं काही लगेच हे नसतं की असं वेगळा अर्थ तुम्ही काढायचं काही कारण नाही असं मला वाटतं। ह्याच्यापेक्षा दुसरी कुठली चर्चा माझी झाली नाही, कारण तिथं अनेक जण आलेले होते आणि अनेक जणांच्या मध्ये म्हणजे बाकीचे पण लोक होते तिथं। शरद सोनवणे होते, अतुल बेनके होते, गणपतराव फुलोडे होते, शेरकर होते, बरेच जण होते। त्यांनी असे म्हटलंय की वाल्मिकरांना संरक्षण धनंजय मुंडे देत आहेत, त्यामुळे धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यायलाच पाहिजे असं त्यांनी तुमच्या भेटण्याचं पत्रकारांशी बोलताना मला त्याच्याबद्दल अवाक्षरांनी पण त्यांनी सांगितलं नाही। मला फक्त त्यांनी त्यांच्याबरोबर माजी आमदार पण होते, पण ह्याच्याबद्दल काही त्यांनी सुतवच मला केलेलं नाही। दादा काल बावनकुळे नाशिकमध्ये होते, त्यांनी असं सांगितलं की कुठल्याही योजना या कुठल्याही प्रकारे बंद होणार नाही, फक्त त्यामध्ये काटकसर किंवा काही फिल्टरेशन नक्की केलं जाईल। नेमकी भूमिका काय आपण थोडीशी कळ काढा ना। मार्च मध्ये पहिल्या आठवड्यात आमचं अधिवेशन सुरू होतंय। फेब्रुवारी आज 16 तारीख आहे, 19ला शिवजयंती आहे, ती उत्साहाने महाराष्ट्रामध्ये पार पाडली जाणार आहे आणि त्याच्यामुळं जे काही असेल अर्थसंकल्पामध्ये कॅबिनेट त्याबद्दलचा निर्णय घेईल आणि राज्याच्या वतीनं अर्थसंकल्प मी सादर करेल, त्यावेळेस आपल्याला कळेलच काय आहे काय नाही। दादा शिवभोजनसाठी पैसे नाही असं आपण त्यांच्या शिष्टमंडळाला काल म्हणाला की नाही मी कुणाला म्हणलो नाही। ते तुम्हाला निवेदन देण्यासाठी आले होते, त्यांनी लिफ्टजवळ तुम्हाला निवेदन देण्याचा अजिबात नाही। आपण निवेदनही घेतलं नाही त्यांचं असं म्हणत होतं। मी असं काही म्हटलेलं नाही, काही माझ्या नावाखाली हे पसरू नका, म्हणजे बातम्या पसरू नका। आज नाशिकमध्ये दादा खरं पालकमंत्री पदाचा पेच जो आहे तो काय मी तुम्हाला कितीदा सांगतो, पत्रकार महाराष्ट्रातल्या पत्रकार मित्रांना सांगतो की पालकमंत्र्यांच्या बद्दल जे राज्याचे प्रमुख असतात, जे कोणी असतील त्यांनी मंत्रिपदाचं वाटप करायचं असतं, खात्याचं वाटप करायचं असतं, कुणाला कुठं पालकमंत्री नेमायचा हा सर्वस्वी त्यांचा अधिकार असतो। ते आज नाही, वर्षानुवर्ष ते चालत आलेलं आहे। त्या पद्धतीनं देवेंद्रजींनी त्यात लक्ष घातलंय, लवकरच ते 2 जिल्ह्याचा पालकमंत्र्याच्या बद्दलचा निर्णय घेतील। तो जो निर्णय घेतील तो सगळ्यांना मान्य असेल। तुमचे नाशिकमध्ये जास्त आमदार आहेत 15 पैकी, त्या तुलनेमध्ये नाशिकचा दावा तुमचा असणार आहे का? आम्ही महायुतीमध्ये काम करतो, आमचा कुठं दावा आहे आणि कुठं नाही हे तुम्हाला सांगण्याचं कारण नाही। आम्ही आमच्या अंतर्गत मीटिंग जी महायुतीची होती त्याच्यामध्ये चर्चा करू आणि त्याच्यातनं सामोपचाराने आम्ही एकत्र आलो, हे राज्याचं हित, राज्याचं भलं आणि राज्याचा विकास करण्याच्या करता आलेलो आहे। केंद्र सरकार आमच्या विचाराचं आहे, स्वतः पंतप्रधान मोदी साहेब तिथं आहेत, अमित शाह साहेब आहेत, गडकरी साहेब आहेत, अनेक मान्यवर तिथं आहेत, मी सगळ्यांची नावं घेत नाही। आणि त्यांनी पण आम्हाला सांगितलेलं आहे, निवडणुकीच्या काळात पण ते आलेले होते, अनेक ठिकाणी त्यांच्या सभा झालेल्या आहेत आणि थम्पिंग मेजॉरिटी महायुतीला मिळालेली आहे। न भूतो न भविष्यती अशा प्रकारची मेजॉरिटी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाल्यापासून कधी कुठल्या सरकारला मिळालेली नव्हती, ती या महायुतीला मिळालेली आहे। परंतु सातत्याने काही ना काही आमच्याबद्दल वेगळ्या बातम्या पसरवल्या जातात, विपर्यास केला जातो। वास्तविक तसं काही नाही। मागे आम्ही एकनाथराव शिंदेंच्या नेतृत्वाखाली सरकार चालवत होतो,